जियाना बघा उठल्याबरोबर आबांच्या मागे लागते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस, तर आता वाजले मॉर्निंगचे 9. आम्ही आता झोपून उठलो. जियाने दूध पिलं आणि जियाना गेली आबांसोबत वॉक करायला खाली. आणि हे तिचं रोजचं डेली रुटीन आहे. बिकॉज इथे आजूबाजूला खूप जास्त मंगल कार्यालय आणि हॉल्स वगैरे वेडिंग हॉल्स आहेत. तर त्याच्यामुळे इथे सतत लग्नाचा बँडचा आवाज येत असतो. तर ती तिथे गेलेली आहे आणि सकाळी सकाळी प्रणवच्या कामं करतो आहे. थोडे बँक्सचे कामं आहेत मला, ते मी करून घेतो आणि त्यानंतर ऑफिस स्टार्ट करतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आज आम्हाला जायचं आहे सोफ्याचं सिलेक्शन करायला, सोफ्याचं फॅब्रिकचं सिलेक्शन करायला आणि डायनिंग टेबलच्या चेअर्सचं सिलेक्शन करायला. हे सगळे फॅब्रिक सिलेक्शन करू आज आम्ही. आणि मग ते फायनल झालं की ऑर्डर्स पण सगळे प्लेस करून देऊ सोफा आणि डायनिंगच्या चेअर्सचा. बिकॉज आम्ही डायनिंगचं जो टॉप आहे तो वेगळ्या शॉपमधनं घेतलेला आहे आणि आम्ही डायनिंगच्या चेअर्स आम्ही ह्या वेगळ्या शॉपमधून बनवून घेतो आहे. ते आम्हाला कमीत पण पडलं आणि मेन म्हणजे जशा चेअर्स आम्हाला हवे होतात एक्झॅक्टली तशा आम्हाला कस्टमाइज करून भेटत आहेत. तर मग म्हणून आम्ही तसं डिसिजन घेतलं. तर आम्ही डायनिंगचा टॉप कुठून घेतला आणि चेअर्स कुठून घेते हे सगळं जेव्हा आमचं बनवून येईल, म्हणजे आम्ही बघून घेतो की आम्हाला एक्झॅक्टली जसं आम्ही ऑर्डर प्लेस केलं होतं, जसे डिझाईन्स आम्ही त्यांना दिलं होतं तसंच जर आम्हाला मिळालं तर आम्ही नक्की आमचे रिव्ह्यूज तुमच्याबरोबर शेअर करू आणि सगळ्या डिटेल्स पण आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. येस, तर आई पोहा टाकत आहे. मी आता बाकीचा स्वयंपाक करेल आणि मग दिवसभराचं रुटीन आणि मग लवकरच प्रणवचं ऑफिस झाला. प्रणव लवकर ऑफिस वाइंडअप करणार आहे आणि मग आम्ही जाऊ ह्या सगळ्या गोष्टी ऑर्डर प्लेस करायला. चला तर मग तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. मॉर्निंग ब्रेकफास्ट. आणि त्या स्वेटरवर काय आहे? हे काय आहे? शी आहे अच्छा. तुझ्या हाताने खाते? का? अरे पडलं ना, ते पडलं ना. ते पण पडलं परत. हे घे ते नको उचलू. चालू 1 तासापासून खात काहीच नाही. काय ग तुझे ना काल फटाके कसे फुटले ग? कसे? असे फुटले? आकर तुझे ना स्माइल. चलो टे त्यांच्याकडे बॉलपेन बनवायची पण मशीन आहे. टेप पण लागेल. पॅक करायचे का तुम्ही? हो, घेऊन जाऊ ना आता रॅप करून. मग आई क्लीन करून देतील ना. इकडनं काय म्हंटल? रॅप नाही करावी लागेल ना. मग पिशवीत घेऊन जाऊ ना. एवढा पिशव्या घेऊन येतो ना तू. तर ऑलमोस्ट नाही, पूर्ण सामान आमचं गेलेलं आहे. तर हा जो प्लॅन होता हा ऑल ऑफ सडन होता. बिकॉज 3 दिवस ड्यू टू दॅट कॉन्सर्ट आमचं ते फ्लॅट स्कीम कम्प्लिटली बंद राहणार आहे 3 दिवस. म्हणून ही सगळी शिफ्टिंग आता करावं लागली. नाही तर आमचा हा फ्रायडे सॅटर्डेचा प्लॅन होता. पण मध्येच प्रणवचं ऑफिस बिचारायला थांबवून हे सगळं करावं लागत. सो चला तर मग आता आम्ही आमच्या घरी परत नवीन घरी जाऊ. तिथे सामान त्यांना टाकण्यात थोडं गाईड करू आणि मग आम्ही घरी जाऊ. आणि कार पण आमची पूर्ण पॅक आहे. हे सामान आई बाबांकडे घेऊन जायचं आहे. माहिती नाही कुठे ॲडजस्ट होणार आहे अजून. बिकॉज आम्ही ऑलरेडी
बिकॉज आईबाबांचं घर आमच्या सामानाने पूर्ण पॅक झालेलं आहे. इवन सगळं आमचाच पसारा हॉलमध्ये ठेवलेला आहे. माहिती नाही आता हे एवढं सामान कुठे ऍडजस्ट होणार आहे प्रणव. आणि आणखी अर्ध एवढंच सामान फ्लॅटवर वर आहे, ते पण उद्या घेऊन जायचं आहे. बघू आता थोडं 15-20 डेजची गडबड आहे आता ही. थोडंसं अर्धे सामान इकडे अर्धे सामान तिकडे, होईल काहीतरी सोल्युशन निघेल. आणि आम्ही पण आमच्या घरी लवकरात लवकर फायनली एवढ्या वर्षांचा वेट तो संपेल आता 15 ते 20 दिवसात आणि आम्ही आमच्या घरी शिफ्ट होऊ आता. हॅलो, तू सायकलवरच राहते का? हा काय काय? The next morning. छान दिसत आहे, पण तू फर्स्ट टाइम घातलं ना हे, असं पॅटर्न पण छान वाटतंय. म्हणजे तुम्ही फुल स्लीव्ह घाला आणि टाईट मध्ये जॅकेट. तुला कसं वाटतंय? गरम होतं खूप. हा ना, तिकडच्या थंडीच्या हिशोबाने. हा पण छान आहे, खूप सुंदर दिसतो. थँक्यू सो मच. काल काम करायला गेलो होतो, जे काल करायचं होतं ते काल नाही झालं बिकॉज वेळेवरच एक वेगळं काम आलं होतं. तर आता परत जातोय. फॅब्रिक आर्किटेक्ट सोबत बोलणं झालेलं आहे, तो पण त्या डेस्टिनेशनवर पोहोचत आहे आणि आम्ही सुद्धा लवकरच पोहोचू. खरेच अजून इतवारीमध्ये थोडे 2 काम आहे, ते सुद्धा आम्ही वेळ मिळाला तर करून टाकू. घेतलं. आबा पहिल्यापासूनच प्यारे आहे. कुठे चालली तू? फिरायला चालली बर्डी? कुठे जात आहे? फटाका कसा फुटतो? असा कसा फुटतो? एक वेळ फोडून दाखव. मस्त वागते. नाही आता नाही फुटत आहे बाहेर. थंड आहे चांगलं बरं. कुठे चालली आता? हळू आपटायचं नाही असं. हा कुठे जाते तू? पहिले कशी छोट किती मोठी वाटायची ती आता.
और एवढं प्रेम आहे. पप्पी देऊन दे आबाला. पप्पी देऊन दे. अरे बापले. ओ अरे बापले. झोपून जा. आता पप्पांना आवाज करत होते ना. पिया पिया. ओ पिया पिया. सायकल बाहेर है ना. हो हो हो. काय म्हणते. अच्छा. नो बेटा गुड नाईट झालेली आता. आता रात्र झालेली. आता नाही उद्या मॉर्निंगला. हो आबा थकले आता. जियाना जिद्द नाही बाळा. जियाना नाही रडत. जियाना हेड कुठे आहे का तुझं. कसं वाटलं जियाना वॉक तुला आज. नाही एक वेळ खाल्लं ना. आता नाही. काय दूध. जियानाचं मिल्क. दीपाली तुम्ही पण तुमच्या बाळाला हळदीचं दूध द्या. देत गरम होते. रियाना आता 16 मंथची झालेली आहे. जर तुम्ही गाईचं दूध देत असेल आणि 1 वर्षाचं पण तुमचं बाळ असेल तर तुम्ही हळद टाकू शकता. त्याचे खूप बेनिफिट्स आहेत. कच्ची हळद येते ते पण तुम्ही टाकू शकता. पण सध्या आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर मी किचनमध्ये जी आपण हळद यूज करतो तीच टाकते. आलं पण टाकू शकतो. याने काय होतं ना की झोप खूप चांगली येते बाळांना आणि कफ आणि कोल्ड पण होत नाही बाळाला. येस आणि जेना तर तेच पिते ना ते ना. येस येस. आणि सगळ्यात मेन म्हणजे आज आमचे 500 सबस्क्रायबर झाले आहे. सो थँक्यू सो मच आम्हाला इतक्या कमी वेळामध्ये इतका सारा प्रेम द्यायला. आणि जे काही तुम्ही ज्या गोष्टी कमेंट सेक्शनमध्ये रिक्वेस्ट केलेल्या आहेत नक्कीच आम्ही ट्राय करू की पुढच्या ब्लॉग्समध्ये ते तुमच्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या आम्ही फुलफिल करू. चला तर आमचे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि त्या 500 सबस्क्रायबरचं मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही आम्हाला जितकं काही प्रेम दिलेलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. एक व्यक्ती आमच्या लाईफसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही आमच्या व्हिडिओजला बघता, त्याला लाईक करता, शेअर करता, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ही जर्नी खूप मोठी आहे. तुमचा साथ आम्हाला अशाच प्रकारे हवा आहे. ज्या काही गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड आहे त्या तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही जास्तीत जास्त बेस्ट कंटेंट तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करू. आणि परत एकदा जितके कोणते सबस्क्रायबर आहे मला माहीत आहे मराठी लोक बघतच आहे, पण त्या व्यतिरिक्त माझे हिंदी डोमेनमधले पण जे आहे जे हिंदी लँग्वेज बोलतात ते सुद्धा मला म्हणाले की तुमची जी मराठी आहे ती आम्हाला थोडी थोडी कळते, तर ती आम्हाला समजते, तर आम्ही तुमचे व्लॉग पूर्ण बघतो. तर ही खरंच एक खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी सुद्धा, माझ्या फॅमिलीसाठी आणि ह्या वर्ल्ड फ्लो फॅमिलीसाठी सुद्धा. वर्ल्ड फ्लो फॅमिली फक्त आमची तिघांची किंवा आमची 5 जणांची किंवा आमची 10 जणांची फॅमिली नाही आहे, ही 500 लोकांची आता फॅमिली झालेली आहे. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच आपल्याला एक माइलस्टोन पुढे अचीव करायचं आहे आणि लवकरात लवकर एक मोठ्या लेवलवर पोचायचं आहे, सो दॅट आम्ही तुमच्यासाठी अजून बेस्ट कंटेंट आणू आणि सगळ्यात जास्तीत जास्त गोष्टी तुमच्यासाठी एक्सप्लोअर करू. तर येस, परत एकदा खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली रिलेटिव्सलासुद्धा शेअर करा आणि आमचे कंटेंट दाखवा. तर येस, तर तोपर्यंत तुम्ही हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.